कट काटेगा तेरे को ब्लॉग में काट देना तुम यूज नहीं आएगा सभी किधर आहे मम्मी आज वडे बनवते कारण की आमच्या घरी आज मटण आणि वडे बनणार आहेत. गुड मॉर्निंग आहे, स्वागत आहे तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये. तर आज सकाळी सकाळी तर उठलो आहे, पण तुमच्या मनात विचार आला असेल सकाळी सकाळी उठून आंघोळ कशी काय केली. आंघोळ केली कारण की मी आज चाललो कॉलेजला. एक मिनटं, ठीक आहे. आज मी चाललो कॉलेजला. बरेच दिवसातून पाठवलं मला सरांच्या कॉलेजला. मग कॉलेजला जाऊन कॉलेजवरून आल्यावर जिमला जाऊ, जिमवरून आल्यावर मेडिकलला जाऊ, असा विषय आजचा. काल का थंड वातावरण आहे, जास्ती नाही, एकदम हलका हलका वाटते. ही सकाळ सकाळी हजेरी लावला येते का रोज. मम्मी चावी ठेव. काय पाहिजे टाकला ना आत्ताशी. तर चाललो कॉलेजला. निघालो दादा आपल्याला बाईकवर सोडत स्टेशनपर्यंत. तिथून आपण ट्रेन पकडू. अभ्यास अभ्यास तर नाही करायचं सांगितलं नाही. अभ्यास नाही करायचं म्हणजे अभ्यास करायचा. अभ्यासात बोलणं काय मेरे को कट काटेगा तेरे को ब्लॉग में काट देना तुम यूज नहीं आएगा सभी किधर आहे भाई. अभी हमारी मैम सबको सुना रही इंग्लिश में बोला नहीं आ गया बोले ना लेस ऑक्सीजन पडते दुपारी हनुमान जयंतीला जाण पाया पडायला आमच्या गावान. मग संध्याकाळी मेडिकलला जाण असं आहे. दुपारी जाऊनच ना घरची मग. आता जस्ट मी कॉलेजवरून घरी आलो आणि घरी येऊन मी मला मस्तपैकी एक केला आणि शुभमने आणलेला टरबूज आणि पाणी पितो आणि मग जिमला जातो. एक केला, अर्धा टरबूज, अर्धा पण आहे, अर्ध्याचे पण कमी आहे, आणि एक तांब्या पाणी आणि मग जिमला जातो. जाम गरमी आहे, जाम म्हणजे जाम गरमी आहे. तर आंघोळ नाही केली मी. जिमवरून आल्यावरच शॉवर घेऊन जेवीन. आता मी फक्त हेच खाऊन जातो. जिमला आज मी फोन नाही घेऊन चाललो कारण की मी अर्धा तास झाला ब्लॉग टाकतो पण अजून काय ब्लॉग तू जात नाही. मग फोन इथंच अपलोडिंगला ठेवून मी चाललो जिमला. आल्यावर चेक करेन झाला असेल तर चांगली गोष्ट आहे. अर्धा तास झाला, 2 वेळा ट्राय केला डिलीट करून परत, तरी अख्खा होते पण स्टील प्रोसेसिंग दाखवते लास्ट. आता एकदा लास्ट टाइम ट्राय केले मग फोन इथंच ठेवून जातो. जस्ट जिमवरून आलो, मस्त की आंघोळ बिंघोळ केली, फ्रेश झालो आणि सिद्धू पण आले. तर आज माझ्याबरोबर काय आला माहिती का, अरे यार माझा एक, तर त्याने मला विचारला काय मारते आज. मी बोललो चेस्ट मारता. मला काय माहिती कंची मशीन आहे. मी ऐक ना, मेन जोक तर तू आता आहे ती वर्षा खेचायची असते बघ चेस्टवर. हां ती मारली. हां ती बॅगसाठी असते. नंतर मला समजला मी काहीतरी वर चुकी केली हो राया, ही चेस्टसाठी नाही वाटत बरं मला. मग त्यांनी परत मला विचारलं काय नाही बरं मी शोल्डर मारतो. अरे पण ती तर बोलते बॅगसाठी मशीन आहे. औरा बेकार. माहिती करून घ्यायची ना कशा आहे ती काय. मला की त्या सगळ्या वेळेला नंतर मी डायरेक्ट शोल्डर डायरेक्ट की सिक्वेन्स ही चेंज कर दिया. औरा बेकार सीन जाईल. अरे मला अजून त्यांनी सांगला नाही, तो फक्त मला सांगते सध्या, तो सांगते तैसा मी मारतो 1-2 हप्ता. मग नंतर तो मला सांगाल का ऐसा दिवसानं ऐसा मार. मम्मी आज वडे बनवते कारण की आमच्या घरी आज मटण आणि वडं बनणार आहेत. बरेच दिवसांची मटण आणि वडं. मटणावर म्हणजे वडं खायला मजा येते ना. तुम्हाला हातानंच दाखवेन, ओढून नाही दाखवणार. आता रात्री मेडिकलवरून आलो ना तेव्हाच दाखव. आता चाललो मेडिकलला, तयारी करतो आणि देवबत्ती करतो. नाही तर आता मेडिकलवर आलो जस्ट. आणि आज मेडिकलवर मी जर्नल घेऊन आलेलो कारण की थोडीशी कंप्लीट करायची होती. जास्ती नाही, 1-2 प्रॅक्टिकलच बाकी कंप्लीट करायचे. मला वाटलं कोणाला तर जास्ती नाही, 1-2 प्रॅक्टिकलच बाकी आहेत कंप्लीट करायचे. आणि मग मला वाटलं की मी आज बिलं लावीन आणि कंप्लीट करीन. बिलं पण एवढीच आहेत, जास्ती नाही. पण बिलांना सोडून 1, 2, 3 हे पण ठीक आहे, हे पण केलं म्हणजे हे पण करीन. हे करून पण लिहायला बसेन मला असं वाटला, पण नाही.
मार्च मंथची जेवढी बिलं आहेत ना स्टँडर्ड किंवा जर्नलची म्हणजे मेडिसिन किंवा जर्नलची, या मेडिकलची आणि त्या मेडिकलची, टोटल म्हणजे 4 फाईलची बिलांची मला कॅल्सी मारायची. जर्नल साईड आता पटापट करू आता. तर मेडिकलवरून घरी आलो आणि घरी आज जेवायला आहेत मटन वडे. तुम्हाला दाखवतो एक सेकंड काय डिश दिसते. चेक इट गाईस, चेक इट. मटन, मम्मीने बनवलेले वडे, भाकर आणि लिंबू आणि कांदा. आता एक खातो आणि मग भेटतो. आता खाताना तुमच्याशी मी बोलू नाही शकत. तर गाईस जेवण माझं झालं आणि जेवण मस्तपैकी मी बसलोय. आता हा व्लॉग मी इथेच एंड करतो. व्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा, शेअर करा. आणि हा व्लॉग छोटाच होता कारण की एवढाच मी काही केला, जेवढा केला तेवढा शूट केला. तर चला गाईस, बाय, गुड नाईट.